नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. हे आपला तिसऱ्या खोडव्याचा ऊस दाखवतोय. तिसरा वर्षाचा ऊस आहे. त्याच्यामध्ये आपण ऊस तुटल्याच्या नंतर सेंटरला सलग आणि साईडला ऊस फेकला होता. तो कुळवून सगळा आता आपण वाळलाय काय जिरालाय. नंतर आता अजून कुळव मारून असं का फाळक्याच्या नांगरानं सरी सोडतो बरं का. 2 काकडीच्या मध्ये अशी सरी सोडतोय. आता इथे सेंटरला पण इथं बारका जू घालून सरी सोडायची आहे. ह्या पद्धतीनं सरी सोडतोय. म्हणजे कुळवानं बारक्या दुंड्यानं सरी सुटायला तयार नाही. अंतर पण कमी झालंय. हे 4-8 असल्यामुळं 4 फुटामधलं अंतर कमी झालं. आता 8 फुटामध्ये पण एक सरी सोडायची आहे. आणि वया 4 फुटामध्ये आता 2 वर्षाचं 65 काढलं बरं का. लावणीचं पण 65च्या मध्ये काढलेलं होतं. काकरी आड काकरी 4 फुटामध्ये 65 आणि 8 फुटामध्ये पट्टा मोकळा होता. पट्ट्यामध्ये आपण सेंद्रिय कर्ब, NPKचं प्रमाण उसाला पोचण्यासाठी उडीद, सलम असं हिरवळीचे खते सगळं केलं होतं. आता 4 फुटामध्ये अशी सरी सोडली आहे. हे बघा आपली बैलजोडी आहे आणि काही पत्र्याचा नांगर आहे बरं का. दोन्ही साईडला असं पत्रे लावलेत. नांगराला पत्रे लावलेत. त्यामुळे नांगराच्या वरी उभारून आपला कार्यक्रम चालू आहे. तर मित्रांनो, ह्या ऊसामध्ये रानामध्ये काय भरपूर विटामिन रान पडलंय. पण बेनं जरा लागलंय फालटी. बेनं फालटी म्हणजे कसं आहे, बेण्यावर काय बरं का उत्पन्नाचं. आता हे बघा इथं गवताळ वाढ झाली. हे गटाच गेला, कंप्लीट गटा जिरून गेला. आणि बऱ्याच ठिकाणी कानी पण झाली आहे. त्याच्यामुळं ऊसाला म्हणावं असं, आता जे एखादी बेनं चांगलं आहे का ह्याला बघा 10 ऊस आहेत. त्या गड्ड्याला 10 ऊस आहेत. आणि जी काही खराब बेट आहेत, खराब बेनं, त्याला 2-2च ऊस आहेत. तरी बेण्याचा फाल्ट आहे. पण असा काही एक डोळ्याचा आता ह्याला बघा 15 ऊस आहेत ह्या गड्ड्याला. आता ह्या गड्ड्याला पण 10-15 ऊस आहेत. पण ह्या गड्ड्याला गवताळ वाढ आहे. म्हणजे आपल्याला बेण्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. उत्पन्न आपल्याला 100% घेण्यासाठी बेण्याची पण काळजी केली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये 2 वर्षाचं 65 काढलं आहे. उडीद पण इथं फेका होता ह्या साईडला. इकडं मध्ये सेंटरला सलम पण आपण गुंचाला होता असं 5-7 फूट. तो पण कापून टाकला आहे. आणि ऊसाची कंडिशन अशी आहे. ह्याला फक्त का नाही यंदा फक्त 2 ट्रॅक्टर गावरान खात घातलं आहे. त्याला त्रिसूत्रीसुद्धा मारलेली नाही. आता आपल्याला त्रिसूत्रीचा पण प्रयोग करायचा आहे. तर असा का ऊस आहे. हे 8 आणि 4 आहे. ठीक आहे. अजून आपण नंतर भेटत, एकमेकाला सहकार्य करीत, एकमेकाचं नॉलेज घेत आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न वाढवायचं बरं का. आपला हेतू हाच आहे, दुसरा काहीच नाही. ठीक आहे. जय श्रीराम.